प्रवीण शेट्टी, सागर मांबरे आणि दुसरे सगळे अजय खोकाणे वगैरे ते वसई गावातून निघाले, पश्चिम पट्टीचे वेगळे निघाले. आणि सगळ्यात महत्वाचं बबन शेटला किंवा प्रवीण शेट्टीला 300 रुपये 500 रुपये 1000 रुपये रोज दिलेलं नाही आहे. तुम्हाला कोणाला मिळाले का 300 500 1000? हल्ली भाव आहे, तो हल्ली भाव आहे. मला तर मध्ये मध्ये मोह पण व्हायचा का आपण माणसं सप्लाय करण्याची एजन्सी घेऊ, आपल्याकडे जास्त कार्यकर्ते आहेत, पैसे पण बऱ्यापैकी मिळतील. काय हो बबन शेठ, अहो आपल्या इकडे 1000 रुपये आहेत, तुम्ही मुंबईचं कसलं घेऊन बसल्यात? बघा आता काय, उद्याला एक शेवटची संधी. टिकोरेजी महाराज क्या करी जाने का कल. धमाल आहे. इलेक्शन असली ना का आपल्या इकडे मजा असते. म्हणजे दहशत चालू होते, बेडूक मेंढक सल्टा डालेंगे, काय निपटा डालेंगे, निपटा डालेंगे. 35 साल कोई लाल पैदा नहीं हुआ निपटाने वाला. आज 100% होणार. आपल्याकडे जेवढे नेते येतात, माननीय गृहमंत्री शहासाहेब आले, माननीय मुख्यमंत्री आले शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या उपमा दिल्या मला, फडणवीस साहेबांनी. मला वाटलं जरा सुसंस्कृत असतील, चांगलं बोलतील. त्याच्यानंतर विनोद तावडे साहेब, सगळे माझे मित्र आहेत, सगळे माझे मित्र आहेत. विनोद तावडे साहेब आले, अध्यक्ष कोणते आले, लोढा साहेब आपल्या इकडूनच चोपाऱ्यातूनच सुरुवात झालेली, आज मंत्री पोहोचले, पदावर पोहोचले, ते आले 4 वेळा. काल जेवण दिलं सगळ्यांना, राजस्थानी. परवा पालघरला जेवण दिलं. काल वसईच्या व्यापाऱ्यांना, वसईचे कोण गेलेले का जेवायला, जेवण बिवण ठेवून असं सागर संगीतासकट. उद्याला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे येत आहेत. अरे वसई वालों को वसई में ही निपटा डालेंगे, दानू तक आने नहीं देंगे. यांना माहिती कुठे आहे? मी पालघरून आलाय वसईला. त्याच्यामुळे आणि वसई वालों को निपटा डालेंगे, वसई वाले तुम्ही आम्ही काय गाजरमुळी आहे का? हा आपला अपमान आहे सगळ्यांचा. वसई वालों को निपटा डालेंगे. 95 ला आलेले सगळे निपटवायला. 3 वेळा इलेक्शन पुढे गेली, 3 वेळा इलेक्शन पुढे. इकडे प्रवीणांनी वर्णन केलं का भले भले नेते सगळ्या पक्षाचे, दिघे साहेब, शाबीर शेख साहेब, गणेश नाईक साहेब, राम नाईक साहेब, सगळे मुंबईतले फ्री झालेले, मावळे कावळे घेऊन इकडे आलेले, गल्लोगल्ली फिरत होते. त्यावेळी आम्हाला फरक नाही पडला. आपल्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर हे सांगायचं विसरले का साधी एनसी असेल तर त्यांना मध्ये टाकत होते. 100-150 लोक फुकट 15 दिवस जेलमध्ये गेले, काही अपराध नसताना. उरलेले जाणं सांगितलं का रे बाबा, बायकोनी जरी कंप्लेंट टाकली असेल तरी तू पळ, नाही तर तुला पण मध्ये टाकतील. मग अर्धे पळवले. लढणारे कोण योद्धे? इकडे स्टेजवर बसलेले यशस्वी कलाकार एवढेच होते ना आपल्या वसईत. समोर बसलेले कार्यकर्ते बाकी कोण होते? त्यावेळी काय होऊ शकलं नाही. शेवटी आपण मारली हायकोर्टात अर्ज का मला अटक करा आणि इलेक्शन घ्या.
त्यावेळी इलेक्शन झालं, रिझल्ट यायचा तो आला, रिझल्ट यायचा तो आला. अरे तुमच्या हिमती नाही मिळत. आज सगळ्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक बसवल्यात, पैसे जमा करण्याचे धंदे. मी आरोप केला, कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग केला ना, 100 कोटी. मला वाटतं आजच मला नोटीस आलाय अब्रू नुकसान भरपाईची. मी आरोप केला म्हणून अब्रू नुकसान भरपाई. राजू, 5 कोटीची नोटीस आलाय. अपमान माझा आहे ना. पाच कोटीची नोटीस. अरे तुम्ही नोटीस देऊन मी काय घरी बसेल का? तुम्हाला कबूल तर केलाय तुम्ही का? कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग घेतलेली, अधिकाऱ्यांची मीटिंग घेतलेली, फक्त कशा करता ते मी सांगितलं. कोणाला कॉर्पोरेशनला किती टार्गेट दिलं, पीडब्ल्यूडी ला काय दिलं, जिल्हा परिषदला काय दिलं, इरिगेशनला काय दिलं, मी आकडे सांगितले. आणि तुमची एवढी कोणती मोठी आबरू तुमची? एक तर 5 कोटीची फक्त मागितली, ही माझी आबरू गेली. आता मी करणार आहे आबरू नुकसान करे. बरोबर ना प्रवीण शेट्टी? हा, अरे मग, अरे कोटी तर माझ्या आजूबाजूला फिरत असतात. रमेश कोटी, बाळू कोटी, सिद्धेश कोटी. हा, इकडे सगळ्यांनी सांगितलं आपली ताकद आहे आपला कार्यकर्ता. मी एकटा जात होता. जव्हार असेल, मोखाडा असेल, वाडा असेल, विक्रमगड असेल, तलासरी असेल, डहाणू असेल, पालघर, गावोगाव लोकांना भेटत होतो. राजेश पाटीलनी जसं सांगितलं, सरपंच, एक अतिशय चांगलं वातावरण. म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे 9 ते 14 बळीराम जाधव हा सगळ्यात माझा फेवरेट. आपल्याकडे मनीषाताई पण इच्छुक होत्या, बळीराम जाधव पण. म्हणजे इच्छुक म्हणजे काही लोक कार्यकर्त्यांनी नावं दिली, पण सगळे 7 उमेदवार एकत्र बसले. मला येऊन सांगितलं, मी सगळ्यांना बसायला सांगितलं का तू मी मला सगळे सारखे. मला सांगितलं का राजेशला देऊन टाकू आपण, यंग आहे. मनीषा ताई निमकर डहाणू पालघरला फिरत असताना एक न एक सभा, एक न एक ठिकाणी भाषण. बळीराम जाधव पूर्वपट्टी आखची केली, जव्हार मोखाड्याला फिरला. परवा दिवशी तलासरीला होते, अंगात ताप आणि काहीतरी इन्फेक्शन झालेलं, तरी जव्हारला. मला सकाळी फोन, म्हणजे माझ्याकडे अजून असतील ते फोन, 12-1 वाजता का कधीतरी फोन, आप्पा हे जव्हारचे असे माजी नगरसेवक आहेत, माजी सभापती आहेत, त्यांच्याशी बोला. सगळं बोललो मी. काल सगळ्या प्रचारात फिरत असताना, म्हणजे वालीव, गोखिवरा, कालपासून मी वसईत आलो होतो. इतके दिवस वसईत नव्हतोच. वालीव, गोखिवरा, पेल्लार, म्हणजे इकडे बसलेले शकीरबाई, अब्दुलबाई, हबीबबाई वगैरे सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांनी, मुस्लिम कार्यकर्त्यांनी जबरदस्त मोठी मीटिंग लावली. तिकडे जायचं होतं. परत काय एक रंगारंग कार्यक्रम. म्हणजे जव्हार मोखाड्याहून मी कधीच 12-1च्या अगोदर निघालो नाही तिकडून. रात्री 2-3 वाजता घरी यायचं. 1-2 दिवस तिकडेच राहिलो. तर मला इकडे येत असताना कोणतरी बोललं ना, विल्यम गोकिवऱ्याचा आपला कार्यकर्ता, तो पण होता तलासरीला. राजेश तू चला नशीबवाला आहे. हा, कुठे गेला का काय दिल्लीला? वरतून नजर फिरते ना. राजेश तुझ्या बापदादांची आहे पुण्याई, बरोबर आहे.
जिल्हा परिषद सदस्य ती रिझर्व्ह झाली म्हणून याला पंचायत समितीला उभा केला. तो तिकडे जनरल जागेवर सभापती. आपण 2 आमदार वसईचे म्हणून एक पालघरचा उमेदवार दिला. माणसाचं नशीब कसं उघडते बघा. जिल्हा परिषद रिझर्व म्हणजे महिला करता झाली, याला पंचायत समितीला उभा केला. अगोदर जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती. मी बोललो का तो वाडा मतदारसंघ, आता बोईसर मतदारसंघात आहे. अगोदर वाड्या मतदारसंघात वनगा साहेब वगैरे ते काय तेवढं लक्ष देत नव्हते. मी बोललो मी तो वसईचा आमदार आहे, आपल्या ग्रामीण भागाला न्याय मिळेल, राजेशला देऊ. आपल्याच लोकांनी विरोध केला. अरे वसईतला ते सभापती हे ते इच्छुक पण होते, त्यांनी पण सांगितलं. मी सांगितलं तरुण पोरग आहे, देऊन टाकू एकदा. आणि काय झालं तर बदलू ना आपण वर्षांनी, नीट नाही असेल, जमलं नाही तर. मला आश्चर्य वाटलं का नंतर सगळ्यांनी येऊन सांगितलं फार चांगला माणूस दिलाय. अगदी 8 दिवसापूर्वी ज्यावेळी मी गिरीज एरियात फिरत होता त्यावेळी मेरी अँड्रांडिस आपल्या माजी उपसभापती त्या मला बोलल्या, मग मला नाही भाषण करताना, आप्पा आम्ही तुमचे विशेष आभार मानतो, धन्यवाद देतो का तुम्ही आमचा उमेदवार. मी तुमचा का आपला? नाही आमच्या पंचायत समितीचा उमेदवार आहे. वा मेरी मॅडम, आजपर्यंत मी नेता होतो, आता डायरेक्ट आपण ते पालघरला पद दिलेलं आहे का आमदाराचं, तर 2दा निवडून आणलं, तो पळून गेला आपल्यातून. पळाला एक दुसरा पालघरचा तयार केला. एक दुसरा पालघरचा तयार केला. मी निश्चय तुमच्या पक्षातून नाही उभा राहणार. म्हटलं अरे बाबा तू 2-5 हजार मताचा गिराईक आहे, पालघरचा आहे म्हणून तुला करतो का? तर दोघं मी आणि क्षितिज वसईचे ना म्हणून पालघरला देतो. राजेशचा दोष काय तर त्याचे बाप दादा 300 मीटर पालघरच्या अलीकडे पैदा झाले. 300 मीटर पहिले म्हणजे विलास तरी राहायचा राजेशच्या घरापासून 500 मीटरवर. फरक एवढंच, पालघर जिल्हा वसई, पालघर तालुका वसई तालुका. 2-4 जणांचं बोलणं झालं, मी डिक्लेअर करून टाकलं आता राजेश पाटील उभा राहील. वसई बिसई काय नाही बघायचं मला, आता राजेश पाटील. खूप झाले नखरे. तो जो उमेदवार पळून जात नाही आपला, तर हा आता पण जिल्हा परिषदेमध्येच बसला असता. त्याच्या नशिबाकरता तो पळून गेला आणि हा आमदार झाला. कशाने नशीब लिहून आणलाय ते देवालाच माहिती. अरे भल्या माणसा, बंधू, मी, राजू, आमच्या बायका सोडत रे, आमच्या सुना, आमच्या नाती. आज फोटो काढला एक, सगळ्या नाती एवढूच्या चिल्ल्या पिल्ल्या, मोंटीच्या, चिकूच्या पोरी, बिट्टूच्या पोरी, पिवळा ड्रेस, शिट्या फुर फुर करतात, आम्ही पण येणार. म्हणलं वा, नोकरीला कोण कोण ठेवल्यात? पुरा ठाकूर खानदान. शकीर भाई, अपने सबको काम पे रखा है इसने, रात को 12-1 बजे हम मीटिंग लेते हैं. नाही सगळ्यांनी अभिनय सगळ्यांनी. काल जी मीटिंग झाली मुस्लिम समाजाची, जिल्ह्यातले वेगवेगळे आलेले, गैरसमज म्हणजे कसा शिवसेना कुठे कॉम्पिटिशन मध्येच नाही मिळत आपल्या, दिसते का कुठे? पण मुस्लिम एरियात गेले का हितेंद्र ठाकूरला मत म्हणजे बीजेपीला मत. आता उभा आहे राजेश, बहुजन विकास आघाडी आपला पक्ष, पण यांना मत म्हणजे बीजेपीला मत. यांचा
घटस्फोट झालाय माहित आहे ना सेना बीजेपीचा, माहित आहे का? कधी झालाय? कधी झाला? 19ला नाही, 14ला. तुम्हाला वाटते 19लाच घटस्फोट झालाय? यांचं हे आपली बायको निघून जाते ना रागावून कधीतरी तिच्या वडिलांकडे, मी प्रवीणा नाही गेली, तसं 14 मध्ये वेगळे झाले. 287 जागेवर 287 जागेवर वेगळे लढले समोरासमोर. हा 288 जागा वसई, त्याच्यावर विशेष प्रेम शकीरबाई, ये ध्यान से सुनो. खाली एक सीट थी पूरे महाराष्ट्र में, वसई, जिसपे हितेंद्र ठाकुर खड़ा रहा था 14 में, आज भी रहा हूं. तो उस वक्त शिवसेना का उम्मीदवार विवेक जी पंडित, इनको विनोद जी तावड़े बीजेपी के उस वक्त के अध्यक्ष, उन्होंने लेटर निकाल के वसई मध्ये आमचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा. इतना प्यार है मेरे पे सब लोगों का, ध्यान में है क्या? अच्छा, या आपको किसने बोला कि मैंने पाठिंबा दिया? किसी ने कागज दिखाया? पण नशीबवाले आहेत, म्हणजे मी नशीबवाला आहे, राजेश नशीबवाला आहे. हे सगळे गैरसमज होत असताना समाजाने पुढाकार घेतला. भले भले नेते आले समाजातले वजनदार, मुंबईपासून बोललं महाराष्ट्रात भारतात काही भूमिका असेल पण पालघरमध्ये आमची ठाम भूमिका आहे. आम्ही सगळे एक ना एक मत, आजपर्यंत जेवढी टक्के मतं दिली 95-98% मतं मुस्लिम समाजाने आपल्याला दिलाय. मग ती नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद का महापालिका, दिलाय. आपण पण तेवढं प्रेम दिलाय सगळ्या समाजांना. इकडे सगळ्यांनी उल्लेख केला, प्रवीण शेट्टी कोणत्या समाजाचा, शकीर डांगे कोणत्या समाजाचे, अल्मेडा साहेब कोणत्या, मायकल फुर्टॅडो कोणत्या, राव मॅडम कोणत्या समाजाचे, अजय कोकाणी कोणत्या समाजाचा, अब्दुल मोईद घनसार इकडूनचा. 40 मध्ये एक सोपाऱ्यात नगरसेवक, आपले 40 नगरसेवक, एक नगरसेवक मुस्लिम, त्याला नगराध्यक्ष केलं. पहिले उपमहापौर झाले. आमच्या इकडे अय्यूब बलोच, तो झाला ना नगराध्यक्ष. म्हणजे सगळ्या समाजाला न्याय देणारा पक्ष आपला, सगळ्या लोकांना न्याय देणारा पक्ष आपला. ओपन जागेवर राजेश झाला सभापती, ओपन जागेवर वसई विरार महापालिकेचा रुपेश झाला महापौर, ओपन जागेवर. मग आपण जातीयवादी कसे? आपण जातीयवादी कसे सांगा ना? अरे सगळे एकत्र बसून खाणारे आपण, आणि आपल्यातला 2 घास बाजूला देणाऱ्याची दानत असणारे आपण. कोरोना काळात आपल्या कार्यकर्त्यांचे बळी गेले. खरं तर त्यांना पहिला श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती. हेमंत पाटील सारखा, म्हणजे मी एक मुद्दा म्हणून खास आपला नगरसेवक वसईचा, आणि कोरोनामध्ये ज्यांनी नगरपालिकेचे 3-4 हॉस्पिटलचे सेटअप केले, इतकी ओव्हर डेअरिंग केली का बिचाऱ्यांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला. म्हणजे लोकांना हेल्प करताना मेरे को क्या होता है, मेरे को क्या होता है, बरोबर आहे. धावत राहिला. त्याला बऱ्याच जणांनी समजवलं, काळजी घे बाबा, सांभाळ, आणि शेवटी होऊ नये ते झालं. असे दुसरे कितीतरी लोकांना कोरोना झाला. ह्या आपली जेवणं वाटत होते ना खिचड्या, रेशनिंगची बिलं आपण भरेल. म्हणजे रेशनिंग म्हणजे फक्त रेशनिंग नाही, तर त्याच्यामध्ये डाळ, तेल, काय हो, म्हणजे सगळं किट संपूर्ण, त्याची बिलं आपण भरली. तरी यांच्या पोटात दुखलेलं, जीवदानी मंदिर आहे आपलं, साईबाबा ट्रस्ट आणि विवा कॉलेज, या तिघांच्या माध्यमातून
गुरुद्वारामधून आपण जेवण वाटत होतो, विरोधी पक्षाची लोक आपल्याकडून जेवून घ्यायचे, म्हटलं घेऊन जा पण खराब करू नका, त्याची किंमत आहे. इकडे राजेशनी उल्लेख केला, रेमडेसिवीर, टोसिलोझुंबो 40-40 लाख रुपये सगळे पुरे पडले. कित्येक लोकांना हजारांनी इंजेक्शनाने हे दिला. ते नंबर राजेश बोला का आमचा नंबर क्षितिज दादाचा, तुझा आणि माझा नंबर कोणीतरी व्हायरल केला का करू ना. अरे पण त्या गाढवाना एवढी अक्कल नाही. मी पहिला फोन घेतला, पहिला नंबर म्हणजे महाराष्ट्रातला दुसरा नंबरचा नंबर आहे माझा, जवळपास सगळ्या कार्यकर्त्यांकडे आहे. पहिला नंबर, फोन नंबर, आणि पहिली बायको अजून बदललाच नाही मी. लक्षात आलं का? अरे माझा नंबर सगळ्यांकडेच आहे की नाही? कोणी कधी फोन लावतो. आणि अजून ग्रामपंचायतचा सरपंच पण आमचा असिस्टंट ठेवतो. मॅडम बिझी आहे मग फोन करा. मॅडम म्हणजे कोण? सरपंच बाई. साहेब कामात आहेत नंतर फोन करा. मी आपला आला फोन, रिंग वाजली, हा बोल, कोण बोलते, झालं. नंबर असो नसो, रात्री कधीही लावला तरी फोन उचलतो. म्हणून ट्राय करण्याकरता फोन लावू नका. एक कामणचा आहे, काय नाव रे, कोण आहे कामणचं इकडे? लोखंडे. 11-12 वाजले का फोन करतो, काय आप्पा बरे आहेत ना? मी बोला तू बरा दिसतोय. चालतंय आपलं. आपला विरोधात निवडून आलेला मात्रे उभा राहा रे जरा बाबा. सगळ्या कामांमधला, म्हणजे माझ्या विरोधात कधीच नाही. गावातली थोडी भांडणं एका बरोबर एक सगळ्यांनी पाठिंबे दिल्यात. ही पाठिंब्याची नावं वाचली ना राजेशनी, राजेश ती वाचली बर ठीक आहे, बरोबर आहे. सगळे सगळे म्हणजे चर्मकार समाज असेल, नाभिक समाज म्हणजे हेअर कटिंग सलूनवाले, त्यांनी पण जिल्ह्याचे, म्हणजे असा कोणताच, धनगर समाज, इकडे अजू आहे का? अजूकडे सगळी पत्र आहेत ती. यादव समाज, म्हणजे सगळी. आता नावं कोणाची घेऊ, कोणाची नावं घेऊ? येतात बिचारे. आप्पा आम्ही तुमच्या बरोबर. मला शरम कधी वाटली माहितीये का? वाटते माहितीये का? परवा दिवशी मी पंचाळीला गेलेलो. पंचाळीला रात्री 12ला गेलो. 10च्या आत सभा संपवायच्या, जाहीर सभा. रांगोळी काढल्यात, ज्या घराच्या ओट्यावर सभा होती तिकडे रांगोळी केलाय, रांगोळी केली, काढलाय. ओवाळण्या करतात. चप्पल मारल्यासारखं वाटलं मला का आपण 9:30 पावणे 10चं काम दिलं. आणि ग्रामीण भाग. आणि 12 वाजता आपली कपाळाची आरती करायची, चपलांनी मारायला पाहिजे रोज असच. आणि ती लोक थांबलेली आहेत रोज असत. माझं रात्रीच्या कार्यक्रमामध्ये काल पण सगळं वेळेवर चाललेलं. पेल्लारला 8 वाजता पोहोचायचे आहे. त्याच्या अगोदर कुठे गेलेलं? गोक्योरे में क्या था वो, घुसाई हुई मीटिंग. धानी विभाग और विल्सन ने, उसके पहले कोई प्रोग्राम था. उसके बाद मैं इधर राजेश पाटिल के इधर विजिट किया, उमेश नाइक के इधर, कार्यकर्ताओं को मिलते मैं घूम रहा था. आचोळा तेच बोला रुपेश जाधव. तर त्याने लगेच गोखिवऱ्याची मीटिंग टाकली. धाने विभाग का आपला कुठे तिकडे मीटिंग टाकली. ह्यांच्याकडे 8ला बोलवलेला, 9:30 पावणे 10ला वाजता पोहोचला. अरे एवढ्या मोठ्या संख्येने लोक बसल्यात. आणि हे ना आप्पा माझ्या इज्जतचा सवाल आहे. मला वाटायचं काय हेमा मालिनी बोलते का काय, भाग धमधम बेरे इज्जत का सवाल आहे.
आपण ना आले तर माझ्या इज्जतचा सवाल आहे. अरे माझे कपडे निघायला लागले रे तुमच्या इज्जती करता. करतो काय 5 मिनिटं. अरे पण कुठे बाबा, कुठे गोखीवर